गेल्या अनेक दिवसापासूनच्या राजकीय अटकळींना पूर्णविराम देत नरेंद्र मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर आज पार पडला। त्यात शिवसेनासारख्या मित्रपक्षाकडून येत असलेली विधानं नंतर येऊ घातलेले आहेत ज्या मुंबई महापालिकेच्या निवडणुका, या पार्श्वभूमीवर काही प्रश्न उपस्थित होतात। याची उत्तरं जाणून घेण्यासाठी आपल्याकडे आले आहेत लोकसत्ताचे वरिष्ठ पत्रकार दिनेश गुणे। दिनेश गुणे साहेब, लोकसत्ता लाईव्हमध्ये आपलं स्वागत। धन्यवाद। केंद्रीय मंत्रिमंडळाचा जो विस्तार झाला आहे त्याच्यामध्ये शिवसेनेला पुन्हा एकदा डावलण्यात आलं आहे, तर याचा काय परिणाम होऊ शकतो असं तुम्हाला वाटतं? आज आपण बातमी वाचली असेल की मुख्यमंत्र्यांनी एक सूचक विधान केलेलं आहे की माझ्याकडं राज्यातल्या शिवसेनेपुरती जबाबदारी आहे आणि केंद्रामध्ये शिवसेना ही NDAची घटक आहे। शिवसेनेनं बाहेरून पाठिंबा दिलेला नाही आहे। आता ह्या सगळ्या घडामोडींची पार्श्वभूमी खूप जुनी आहे। म्हणजे नरेंद्र मोदींच्या पहिल्या शपथविधीच्या वेळी जेव्हा त्या यादीमध्ये संभाव्य मंत्र्यांच्या यादीमध्ये अनिल देसाईंचं नाव होतं, शिवसेनेचे अनिल देसाईंचं नाव होतं, आणि त्याच्यानंतर अचानकपणे शपथविधीला जाताना अर्ध्या वाटेवरून अनिल देसाईंना परत बोलावलं गेलं। हा जो प्रकार आहे कदाचित त्याच्या पुढच्या सगळ्या कडवटपणाचं ते निमित्त असावं असं मला वाटतं। आणि ह्याच्यामुळे शिवसेना आणि केंद्रातला भाजप यांच्यात सतत कडवटपणा आहे। तो त्यांच्या मुखपत्रातून दिसत असतो, त्यांच्या नेत्यांच्या भाषणातून दिसत असतो। म्हणजे अगदी निजाम वगैरे वगैरे सगळं आपण जे पाहिलेलं आहे ते इतकी कडवट टीका होत असताना सुद्धा शिवसेना आणि भाजप राज्यातली सरकारमध्ये एकत्र काम करत आहेत। केंद्रामध्येही शिवसेनेचा मंत्री आहे आणि त्यामुळे मला असं वाटत नाही की संभाव्य काही या सगळ्या ह्याचा परिणाम राज्यातल्या स्थैर्यावरती होईल असं, म्हणजे ह्या गोष्टीचा परिणाम होईल असं वाटत नाही। शिवसेनेच्या नावाने काहीतरी बोलायचं आणि मग दानवेनी ते सावरायचं असं चालूच असतं सगळं। त्यामुळे हे चालत राहणार आहे। त्याच्यातली त्यांची राजकारणं वेगळी आहेत। समाजाला म्हणजे आपण विरोधी पक्षांच्या भाषेत बोलायचं झालं तर लोकांचं लक्ष मूळ समस्यांपासून बाजूला जावं असा आरोप आजच त्या विखे पाटलांनी केला, विरोधी पक्षनेत्यांनी। त्यामुळे ते तसंही असू शकतं। हे सगळं चित्र आहे, त्यामुळे परिणाम काही होणार नाही, हे चालत राहील। थोडीशी करमणूक आहे, थोडंसं राजकारण आहे आणि थोडासा व्यवस्थेचाही भाग आहे। 18 जुलैपासून विधानसभेचं अधिवेशन सुरू होत आहे। विधान परिषदेमध्ये काँग्रेसचे नारायण राणे परतलेले आहेत। सरकारचं तिथे बहुमत पण नाही आहे। या पार्श्वभूमीवर तुम्ही याच्याकडे कसं काय बघता? आता गंमत अशी आहे की शिवसेना आणि भाजपमध्ये जे काही चालू आहे, खडाजंगी चालू असते, एकमेकांना कोपरखळ्या मारणं चालू असतं, टोमणे मारणं चालू असतं आणि आरोप प्रत्यारोप पण चालू असतात। हे सगळं जे चालू आहे ते पक्ष पातळीवर चालू आहे। सरकार म्हणून शिवसेनेचा एखादा मंत्री स्वतःच्या सरकारच्या विरोधात काही बोलतोय किंवा पॉलिसीच्या संदर्भात वेगळं काही बोलतोय जाहीरपणानं असं दिसत नाही आहे। त्यामुळं शिवसेना आणि भाजप यांचे एक म्हणजे सरकार चालवतानाचे एकमेकांशी जे संबंध कसे असायला पाहिजेत ह्याचं उत्तर आपल्याला त्या पावसाळी अधिवेशनातून मिळणार आहे। पावसाळी अधिवेशन जे आता येत्या 18 तारखेपासून सुरू होणार आहे त्याच्यात ते आपल्याला उत्तर मिळेल। आणि सहसा हे सगळं सरकार म्हणून म्हणजे आतापर्यंतची जी अधिवेशनं झाली हे सत्तेवर आल्यापासूनची, त्यात सरकार म्हणून हे दोन्ही पक्ष आपापली भूमिका जबाबदारीनं पार पाडतात असं दिसून आलेलं आहे। कारण फारसं असं कधी प्रसंग घडले नाही आहेत की सभागृहामध्ये यांच्यातली दुफळी किंवा मतभेद उघड झाले किंवा कुणीतरी कुणाला तरी धारेवर धरलं किंवा कुणीतरी कुणाला एक्सपोज केलं असं काही म्हणजे अधिवेशन काळामध्ये दिसलेलं नाही आहे। त्यामुळे सरकार म्हणून हे दोन पक्ष एकत्र काम करतात। मुद्दा आता असा आहे की थोडंसं चित्र विधान परिषदेतलं बदलू शकतं। विधान परिषदेमध्ये युतीला म्हणजे शिवसेना भाजपला बहुमत नाही आहे आणि आत्तापर्यंत विधानसभेतला विरोधकांचा आवाज म्हणावा तेवढा ताकदवान पण नव्हता। आता खरी कसोटी अशी आहे की ती नारायण राणे तिथं आलेले आहेत आणि नारायण राणे हा विधिमंडळातला एक काँग्रेसचा मोठा जबरदस्त आवाज असू शकतो आहे। म्हणजे सरकारला धारेवर धरायचं काम ते प्रभावीपणे करतात। त्यामुळं आतापर्यंत शिवसेना आणि भाजपनी एकत्रपणे ज्या पद्धतीनं विरोधकांना तोंड दिलं आहे आता त्यांना आणखी घट्टपणे एकत्र राहावं लागेल आणि पूर्ण तयारीनिशी विरोधकांना तोंड द्यावं लागेल। संबंधावर परिणाम होईल असं काही वाटत नाही आहे आणि तसं होण्याची शक्यता नाही। असं आहे की सत्ता आहे ती अशा मतभेदातून आपण सरकारमधून बाहेर पडावं आणि सत्ता गमवावी अशी मनस्थितीत कुठला राजकीय पक्ष असेल असं मला वाटत नाही।
म्हणजे कुठलाही राजकीय पक्ष असा विचारसुद्धा करणार नाही की अशा गोष्टीमुळे सत्ता सोडावी, कारण सत्ता हे फार दुर्लभ गोष्ट असते. शिवसेना आणि भाजप दोघांनाही अनुभव आहे. 95 सत्ता गमावल्यानंतर पुन्हा सत्तेवर यायला त्यांना 2000 ते 2016 म्हणजे 16 वर्षांचा काळ घालवावा लागलेला आहे. आता ही सत्ता टिकवायला पाहिजे हे त्यांना कळत असेलच ना. त्यामुळे मला वाटत नाही की याचा काही फार परिणाम होईल. जबरदस्त तयारीनिशी विरोधकांना तोंड द्यावं लागेल, कारण विरोधक छोटा नाही आहे. नारायण राणेंसारखा माणूस जेव्हा मैदानात उतरतो तेव्हा तयारी असते, आणि साहजिकपणे सरकारमधल्या कार्यपद्धतीच्या खाचाखोचा, प्रशासकीय नियम, विधिमंडळाचे नियम सगळ्याची त्यांना माहिती असल्यामुळे ते त्यांना हे करावं लागेल. आणखीन जबरदस्त तयारीनं तोंड द्यावं लागेल. एवढाच परिणाम होऊ शकतो असं मला वाटतं. समीकरणं बदलतील का तर नाही, मला वाटत नाही. काही समीकरणं बदलणार नाहीत. समीकरणं बदलणं ह्याचा एक दुसरा अर्थ असा असतो की संख्याबळ इकडं तिकडं होणं, काही होऊ शकतं का, असं काही होणार नाही आहे. सध्याची जी स्थिती आहे त्याच्यामध्ये फार बदल होणार नाही आहे, कारण आत्ता अशी परिस्थिती आहे की पुढच्या निवडणुका लांब आहेत, मागच्या निवडणुका होऊन गेलेल्या आहेत. एक गोष्ट अशी आहे की महापालिकेच्या काही निवडणुका आहेत. ह्या निवडणुकांमध्ये समीकरणं बदलण्याची शक्यता नाही आहे. आपण पुढे याची चर्चा करूच आहे की महापालिकांच्या निवडणुका या विषयावरती, पण विधिमंडळाचं अधिवेशन आणि एकूण तिथलं वातावरण याच्यात फारसा बदल असेल असं मला वाटत नाही. मुंबईसह राज्यातील महानगरपालिकेच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत. भाजप आणि शिवसेनामधला कलगीतुरा वाढतच जाईल का, आणि ह्याचा परिणाम काय होऊ शकतो? आता महत्त्वाचं कारण असं आहे की महापालिकेच्या आगामी निवडणुका, मुंबई महापालिका ही कुठल्याही एका छोट्या राज्याच्या पेक्षा मोठा अर्थसंकल्प असलेली, आणखीन संपूर्ण देशाचा आर्थिक व्यवहाराची नाडी असलेली महापालिका म्हणून ओळखली जाते. त्या महापालिकेवर सत्ता असणं म्हणजे एखाद्या छोट्या राज्याच्या सत्तेपेक्षाही महत्त्वाचं असतं. साहजिकपणे ही सत्ता स्वबळावरती किंवा आपल्या हातामध्ये जास्ती असावी असं दोघांनाही वाटणं साहजिक आहे, आणि त्या दृष्टीनं तयारी दोघंही पक्ष करत आहेत. आता युती तुटेल की नाही तुटेल हा एक वेगळा प्रश्न आहे. एकत्र लढवतील की नाही, युती तुटेल की नाही. मला असं वाटतं की विधानसभेचा त्यांचा एक जो पॅटर्न होता, म्हणजे प्रयोग होता, की त्या दोघांनी मिळून स्वतंत्रपणे निवडणुका लढवल्या. कटुता वगैरे सगळं जे करायचं होतं ते सगळं पूर्णपणे तयारी केली, एक वातावरण तयार केलं, आणि नंतर ते दोन्ही पक्ष वेगवेगळे झाले, स्वतंत्रपणे लढवली. स्वतंत्रपणे लढवण्याचे दोन फायदे असतात. एक म्हणजे मुंबईमध्ये समजा 227 मतदारसंघ आहेत महापालिकेचे. 227 मतदारसंघ जर एकत्र लढवले असते तर प्रत्येकाच्या वाटणीला कमी मतदारसंघ येतात. स्वतंत्रपणे लढवले तर प्रत्येक पक्ष 227 उमेदवार उभे करू शकतो. 227 उमेदवार उभे केले आणि त्याच्यातनं 50% 40% जरी मिळाले तरी युती करून लढवलेल्या जागांच्या पेक्षा जास्त जागा पदरात पडतात, असं त्यांचं गणित आहे. दुसरं असं आहे की जिथं स्वतंत्रपणे हे पक्ष निवडणुका लढवतील तिथे प्रतिस्पर्धी हेच असतील. बघा, भाजप आणि शिवसेना हेच मुख्य प्रतिस्पर्धी असेल. आपोआप मुंबईमधलं वातावरण, मुंबईतलं राजकीय चित्र पाहिलं तर असं चित्र आहे की बाकीचे पक्ष खूपच नगण्य आहेत. म्हणजे काँग्रेस काय, राष्ट्रवादी काँग्रेस तर खूपच म्हणजे एवढी ताकद नाही आहे त्यांची. त्यामुळे प्रत्येक निवडणुकीच्या रिंगणात शिवसेना आणि भाजप यांच्यात लढत होईल. त्याच्यातून काय होईल, उमेदवार निवडून आला तर तो कुणाचा असेल, शिवसेनेचा असेल किंवा भाजपचा असेल, बरोबर आहे की नाही. त्यामुळे कुणाचाही उमेदवार निवडून आला तर एखाद्या वेळी असं होऊ शकतं की संख्याबळाच्या दृष्टीनं कुठला तरी एक पक्ष ह्यांच्यातलाच सगळ्यात मोठा पक्ष असेल जो पालिकेची सत्ता स्थापन करू शकेल. आणि समजा बहुमत नाही मिळालं तर मग पुन्हा हा जो विधानसभेच्या वेळी त्यांनी प्रयोग केलेला आहे निवडणुकीनंतर एकत्र येण्याचा, तो प्रयोग करायचा ऑप्शन त्यांच्याकडे मोकळा आहे. तो मुद्दा आहे. त्यामुळे युती तुटणं हे फायदेशीर आहे. युती तुटली की त्यांना स्वतंत्रपणे निवडणुका लढवता येतील. आणि दुसरं मगाशी मी जे म्हटलं, दोन कारणं असतात. अनेक लोक राजकारणात उतरतात ते काही फक्त सतरंजा घालायला आणि चटाया अंथरायला नाही घालत, खुर्च्या लावायला. त्यांच्या काही इच्छा आकांक्षा असतात आणि निवडणुका हे त्यांचं साधन असतं राजकारणात भवितव्य घडवायचं. समजा युती झाली तर मग त्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या आकांक्षा आकुंचन पावतात, म्हणजे त्यांना संधी कमी मिळतात, मर्यादा येतात. आणि स्वतंत्रपणे लढवलं तर तेवढे कार्यकर्ते त्यांना मैदानात उतरवता येतात. जिंकणं हारणं हा पुढचा भाग झाला, पण तो कार्यकर्ता त्याच्यातून सक्रिय होतो. त्याच्यामुळे त्याचा एक मतदारसंघ त्याला बांधता येत असतो.
दोघांच्याही निवडणुकीचा हिशोब तोच असतो. भाजपचा सुद्धा तोच विचार असणार आहे की आपण स्वतंत्रपणे लढवल्या तर आपले जास्तीत जास्त कार्यकर्ते कामाला लावता येतील, वॉर्डमध्ये सगळीकडे काम उभं करता येऊ शकतं. दोघांचाही हा असेल. त्यामुळे आणि आपण पूर्वीसुद्धा म्हटलेलं आहे की यांची युती निवडणुकीला होणार नाही. दोन्ही पक्षांची तीच मानसिकता सुद्धा तशीच आहे की स्वतंत्रपणे निवडणुका लढवाव्यात. आता त्याचा पुढचा जो टप्पा आहे तो गुप्त आहे, तो आपल्याला आधी नाही सांगणार ते की निवडणुका स्वतंत्रपणे लढवाव्यात. ते झालं की मग पुन्हा एकत्र यायचं आमचं ऑप्शन मोकळं आहे असं ते कोणी जाहीरपणे बोलणार नाहीत. पण ते तसं होऊ शकतं, कारण ती गरजसुद्धा असते त्यावेळची परिस्थितीनुसार. कारण मला असं वाटत नाही की पुढच्या निवडणुकीच्या टप्प्यानंतर समजा शिवसेनेला जास्त मिळाल्या किंवा भाजपला जास्त मिळाल्या तर हे दोन पक्ष एकमेकांना वगळून तिसऱ्या कुठल्या तरी पक्षाला सोबत घेतील आणि सत्ता स्थापन करतील अशी परिस्थिती आत्ता तरी दिसत नाही आहे. कारण तेवढं बळ आत्ता तरी सध्या राजकीय पक्षांच्या दिसत नाही आहे. त्यामुळं तुटले तरी एकमेकांशी लढायची ताकद यांच्यातच आहे आणि एकमेकांच्या बरोबर राज्य करायची ताकदसुद्धा यांच्यातच आहे. जे चित्र आत्ता विधानसभेच्यासाठी दिसलं तेच महापालिकेसाठी दिसेल. त्यामुळे फार परिणाम होतील असंही नाही आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या दरम्यान शिवसेना भाजपचा पाठिंबा काढून घेईल असं विधान महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं होतं. याबाबत आपल्याला काय वाटतं? निवडणुकीच्या अगोदर ही युती तुटलेली असेल. आता ही युती तुटलेली असेल याचा अर्थ काय होतो की सरकार पडलेलं असेल. सरकार पडलेलं असेल म्हटल्यावरती राज्यात पुन्हा अस्थिरता असेल, म्हणजे राज्यात सरकार नसेल. त्यामुळं पुन्हा पूर्वस्थिती सगळी तयार होईल आणि त्याच्यानंतर भाजपचा सरकारचा पाठिंबा शिवसेना काढून घेईल असं त्यांचं एक भाकीत आहे पृथ्वीराज चव्हाणांचं. हे सगळं जर झालं तर राज्यामध्ये पुन्हा विधानसभेच्याच म्हणजे सरकारच्याच अस्तित्वाचा प्रश्न येईल. मला असं वाटत नाही. मगाशी मी ते म्हटलं ना की कुठलेही दोन पक्ष जेव्हा एकत्र येतात तेव्हा सत्ता काळ कुठल्या तरी छोट्या मोठ्या कारणावरून गमवावं इतका अपरिपक्वपणा राजकीय पक्षांच्या मध्ये असतो असं मला वाटत नाही. खुद्द काँग्रेसची अवस्था बघा. काँग्रेसचं सरकार जेव्हा होतं त्या काळामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकमेकांसोबत सरकार चालवत होते. या काळामध्ये मतभेद नव्हते का? त्यांच्यामध्ये मतभेद होते, त्यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप होते. भ्रष्टाचाराची प्रकरणं बाहेर काढताना कोणीतरी कोणाला तरी मदत करतो असेही आरोप कोणीतरी करत होतं. असं सगळं आतमध्ये असताना सुद्धा सरकार म्हणून काम करताना ते एकत्र राहिले होते. एकमेकांना टीका करत, आरोप करत, सगळं करत. सत्ता गमवायची नाही हे सूत्र त्यांनी सांभाळलं होतं. मग तेवढा शहाणपणा BJP आणखीन शिवसेनेकडे पण असेल असं मला वाटतं. त्यामुळं सरकारचा पाठिंबा शिवसेना काढून घेईल आणि पुन्हा काहीच नाही हातात. सत्ता हातात असण्याचं एक महत्त्व पण असतं ना. सत्ता हातात असताना राजकारण करणं आणि सत्तेवर नसतानाचं राजकारण याच्यात फरक आहे. शिवसेनेला तो कळण्याइतकं शिवसेना परिपक्व आहे. त्यामुळं पृथ्वीराज चव्हाणांचं भाकीत आहे ना, हे राजकीय आणि विरोधी पक्षानं करायचं भाकीत म्हणून ते एक राजकारणाचा भाग म्हणून त्याच्याकडे पाहिलं जायला पाहिजे. त्यामुळे मला असं काही वाटत नाही की असं होईल आणखीन परत राज्यात निर्णायक अवस्था होईल असं काही शक्यता दिसत नाही. ओके, थँक्यू.